राधा पतसंस्थेचे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि ज्ञानराधा पतसंस्थेतील घोटाळा प्रकरणात 9 गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत। बीड पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे आणि पुण्यामधून सुरेश कुटे ताब्यात आहेत। तर ज्ञानराधा पतसंस्थेचे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते आणि ज्ञानराधा पतसंस्थेतील घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर 9 गुन्हे दाखल असल्याची सुद्धा माहिती समोर येते। बीड पोलिसांकडून ही कारवाई केली गेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, काय नेमकं प्रकरण आहे? ज्ञानराधा पतसंस्थेचे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ज्ञानराधा पतसंस्थेच्या राज्यभरात शाखा आहेत, जवळपास 51 शाखा राज्यभरात आहेत। बीड जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्यात शाखा आहे ज्ञानराधाची। जास्त ठेवीचा आमिष दाखवून त्यांनी ठेवी जमवल्या होत्या आणि त्या ठेवीदारांना वेळेत परत केल्या नाही। या प्रकरणात आता त्यांच्यावर 9 गुन्हे दाखल झाले आहेत। गेल्या जवळपास 6 महिन्यापासून ज्ञानराधा पतसंस्थेच्या वेगवेगळ्या शाखांना टाळे लागलेले आहे। या ठिकाणी मराठवाड्यातील तसेच महाराष्ट्रातील हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये या पतसंस्थेत अडकले। त्यामुळे अनेक जण आर्थिक अडचणीत आहेत। अशा परिस्थितीत गुन्हे दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी पहिल्यांदा हे पाऊल उचलले असून बीड येथील पथकाने सुरेश कुटे यांना पुणे येथून ताब्यात घेतलंय आणि थोड्याच वेळापूर्वी त्यांना बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले। आता या ठिकाणी पुढील कारवाई सुरू आहे। श्रद्धा, बरोबर आहे उदय, आता काय कारवाई होते 9 गुन्हे दाखल झाल्यानंतर आणि पोलीस सुद्धा तपास करतायत, आणखी काय उघड होतं ते सुद्धा पाहावं लागेल। अपडेट घेत राहू उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।